मित्रांनो, जर मी तुम्हाला सांगितलं की दर महिन्याचे फक्त 2000 रुपये इन्व्हेस्ट करून आणि त्याच्यामध्ये दरवर्षी 10% वाढ करून रिटायरमेंटच्या एज पर्यंत 3 करोड रुपये तुम्ही कमवू शकता, तर तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवाल का? तर ऑफकोर्स तुमच्यापैकी बरेच जण म्हणतील कशाला मस्करी करतोय, फक्त 2000 रुपये इन्व्हेस्ट करून 3 करोड रुपये कमवणं कसं शक्य आहे? तर हो, ती गोष्ट शक्य आहे आणि तेच कसं शक्य आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विथ कॅल्क्युलेशन्स आणि विथ प्रूफ दाखवणार आहे। आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण काय माहितीये का? तर इंस्टाग्राम वरती मी एक व्हिडिओ बनवला होता 30/30/30/10 या रूल वरती, जो रूल बेसिकली आपल्याला आपलं इन्कम कसं मॅनेज करायचंय हे सांगतो। जर अजूनही तुम्ही आपल्याला इंस्टाग्राम वरती फॉलो केलेलं नसेल तर इंस्टाग्राम वरती सूरज टॉक्स नावाने पेज आहे, तिथे पण जाऊन फॉलो करा। शॉर्ट मध्ये 1 ते 1.5 मिनिटांच्या आतमध्ये बरेचसे महत्त्वाचे व्हिडिओज तुम्हाला तिथे दररोज बघायला मिळणार आहेत आणि लॉंग व्हिडिओसाठी तर ऑफकोर्स हे आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलेच आहेत। तर तो जो इंस्टाग्राम वरती व्हिडिओ मी बनवला होता ना, त्याच्यावरती आपल्या एका फॉलोअरची कमेंट होती की सॅलरी जर फक्त 15,000 असेल तर आपण इन्व्हेस्टमेंट कशी करू शकतो। सो याच प्रश्नाचं उत्तर मी या व्हिडिओ मधून देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर अजून हा व्हिडिओ बनवण्याचे 3 मुख्य उद्देश आहेत। कुठले ते उद्देश आहेत? तर सगळ्यात पहिला उद्देश आहे फायनान्शियल डिसिप्लिन, म्हणजे आर्थिक शिस्त, कशा पद्धतीने आपल्याला फायनान्शियल फ्रीडम मिळवायला मदत करू शकते हे तुम्हाला समजावून सांगणं। दुसरी गोष्ट, अल्बर्ट आइन्स्टाईन एकदा म्हणाला होता की कंपाऊंडिंग म्हणजे चक्रवाढ व्याज हे जगातलं 8वं आश्चर्य आहे। तो असं का म्हणाला होता आणि कंपाऊंडिंगची पॉवर ऍक्च्युअली काय आहे हे तुम्हाला समजावून सांगणं हा या व्हिडिओचा दुसरा उद्देश आहे। तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा उद्देश काय आहे? तर आपल्या सगळ्यांचा जो गैरसमज आहे ना की मी कमवतोच कमी, त्यामुळे इन्व्हेस्ट किती करू शकणार आहे आणि 1000-2000 रुपये इन्व्हेस्ट करून असे किती पैसे मी कमवू शकणार आहे। तर तो एक तुमचा जो गैरसमज आहे ना की आपण कमी अमाऊंट इन्व्हेस्ट करू शकतो आज, म्हणून आपण जास्त पैसे कमवू शकत नाही, तर तो गैरसमज दूर करणं हा एक सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे आजच्या व्हिडिओचा। ज्यावेळेस मी कंपाऊंडिंग वरती बोलतोय ना, त्यावेळेस एक गोष्ट आपल्या सगळ्यांना लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे एकतर समजा तुमच्याकडे पैसे जास्त असतील तर हे 3 करोड रुपयांचं जे टार्गेट आहे ते टार्गेट अचीव्ह करायला तुम्हाला वेळ कमी लागेल, आणि जर का समजा तुमच्याकडे पैसेच कमी आहेत तर तुम्हाला ऍटलीस्ट वेळ द्यावा लागणार आहे हे सेम टार्गेट अचीव्ह करण्यासाठी, बरोबर आहे? लाईफ मध्ये असो किंवा मग फायनान्शियल मॅटर्स मध्ये असो, दोन्ही ठिकाणी आयदर तुमचा पैसा मॅटर करेल किंवा मग तुमची वेळ मॅटर करेल। आणि ऑब्व्हियसली आता आपण लो सॅलरी वरती बोलतोय, त्यामुळं देण्यासाठी तुमच्याकडे उरणार वेळच आहे। सो फक्त 2000 रुपये दर महिन्याला इन्व्हेस्ट करून तुम्ही 3 करोड रुपयांपर्यंत किंवा त्याच्याही पेक्षा जास्त पैसे कसे कमवू शकता तुमच्या रिटायरमेंटच्या एजच्या आधी, ही गोष्ट तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजून घ्यायला मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। सूरज तिटे नाव आहे माझं आणि तुम्ही बघायला स्टार्ट केलेले आहेत आपण जी फायर सिरीज लॉन्च केलेली आहे, त्या फायर सिरीजचा 39वा एपिसोड। सो आपण कॅल्क्युलेशन्स मध्ये जाण्याआधी अजून एक गोष्ट मी तुम्हाला इथेच क्लिअर करतोय, हे जे सगळे कॅल्क्युलेशन्स वगैरे मी तुम्हाला दाखवणार आहे ना, हे आयडियल आहेत आणि आपली लाईफ आयडियल नसते। लाईफचा क्वेश्चन पेपर प्रत्येक टप्प्यावरती बदलत असतो, पण आयडियल सिच्युएशन मध्ये पण ही गोष्ट समजून घेणं आपल्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे माहितीये का? तर ऍटलीस्ट आपलं माइंड ओपन होईल, आपल्याला ही गोष्ट लक्षात येईल की कमी इन्व्हेस्ट करतोय म्हणून पैसे कमवणं पॉसिबलच नाहीये, हा जो आपला गैरसमज आहे, आणि त्यासाठी आपण इन्व्हेस्ट करायला सुरुवातच करत नाही ना, तो गैरसमज आपला ब्रेक होईल। आणि म्हणून हा पूर्ण व्हिडिओ बघणं आणि तो समजून घेणं तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असणार आहे आणि खूप कॉम्प्लिकेटेड नाहीये, अगदी सोप्या आणि सहज भाषेमध्ये मी तुम्हाला सगळ्या गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। खरंच जर का तुमचं पेमेंट फक्त 15 ते 20,000 रुपये दर महिन्याचं असेल ना, तर तुमची सगळ्यात पहिली प्रायोरिटी हीच असली पाहिजे नेहमी, तो पेमेंट कसा वाढेल, स्वतःला अपस्किल कसं करायचं, किंवा तो पेमेंट लगेच वाढणं शक्य नसेल तर ऍटलीस्ट तुम्ही एक्स्ट्राचं काम करून किंवा अजून काहीतरी करून 10 ते 20,000 रुपये एक्स्ट्राचे कसे मिळतील हीच आपली प्रायोरिटी असली पाहिजे। पण तरीही आता आपण 20,000 रुपयाच्या सॅलरीवरती एक चांगला कॉर्पस रिटायरमेंटच्या एज पर्यंत आपण कसं तयार करू शकतो यावरती बोलतोय, म्हणून आपण कॅल्क्युलेशन्स 20,000 रुपयांच्या सॅलरीच्या बेसिस वरतीच करणार आहे। सो लेट्स मूव्ह ऑन टू द एक्सेल। तिथेच मी तुम्हाला डायरेक्टली सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट करून दाखवतो, तुम्हाला स्क्रीनवरती ते दिसेल। ओके, तर आपण आहे आता एक्सेल शीट वरती। आपण सगळ्यात पहिल्यांदा बेसिक कॅल्क्युलेशन्स बघूयात। आपल्या व्हिडिओमध्ये एक नाव कन्सिडर करूयात आपण कुठले, लेट्स से आपण ते नाव घेतलं आकाश नावाचा आपला एक मित्र आहे, ज्याची इन हँड सॅलरी आहे फक्त 20,000 रुपये आता, आणि त्याचं वय आता समजूयात आपण की 25 वर्ष आहे। 21-22 वर्षी त्याचं करिअर स्टार्ट झालंय आणि तो आता आहे 25 वर्षांचा आणि त्याची सॅलरी आहे 20,000 रुपये। सो आता ही सॅलरी आकाश कशी मॅनेज करू शकतो ते आपण बघूयात। लेट्स से आकाश रेंट देतो साधारण 6,000 रुपयांचा 20,000 रुपयांमधून, त्यानंतर त्याचे फूडवरचे किंवा ग्रोसरीवरचे एक्सपेन्सेस जातात आपण असं समजूयात की 3,000 रुपयांचे, आणि अदर त्याचे पेट्रोल ट्रॅव्हलिंग वगैरे वगैरे वरचे एक्सपेन्सेस आपण पकडूयात 2,000 रुपये जातात। आणि त्यानंतर आकाशचा एक EMI चालू आहे कुठल्याही रिझनसाठी
किंवा EMI चालू नसेल तर डे टू डे एक्सपेन्सेससाठी आपण अजून कन्सिडर करूयात की 4,000 रुपये आकाशला लागतात त्याच्यासाठी. ठीक आहे. तर अशा पद्धतीने इतके एक्सपेन्सेस आकाश करतो त्या 20,000 रुपयांमधून. आणि त्यानंतर जे काही उरेल ते उरतात आकाशच्या हातामध्ये पैसे. 15,000 रुपये आकाशने स्पेंड केलेत आणि त्याच्याकडे उरतायत आता फक्त 5,000 रुपये. तर आता ह्या 5,000 रुपयांसोबत आकाशला काय करायचंय? लेट्स से आकाश मॅरिड आहे आणि त्याच्या इन्कम वरती त्याची पूर्ण फॅमिली डिपेंडेंट आहे. तर अशा केसमध्ये सगळ्यात पहिली जी गोष्ट करायची ती गोष्ट म्हणजे एक इमर्जन्सी फंड तयार करायचा आहे. समजा इन केस आपला जॉब गेला किंवा आपला ऍक्सिडेंट झाला आणि 3-4 महिन्यांसाठी तुम्हाला बेड रेस्ट घ्यायला लागली, तर त्या 3 ते 4 महिन्यांचा पेमेंट कदाचित तुमची कंपनी तुम्हाला देणार नाही. फार तर ते तुम्ही रिकव्हर झाल्याच्या नंतर रिजॉईन करून घेतील. बरोबर आहे. अशी कुठलीही जर इमर्जन्सी सिच्युएशन आली तर आपला जो बेसिक खर्च आहे, जो आपल्या घराचा रेंट आहे, जे आपल्याला खाण्यापिण्यासाठीचे पैसे लागतात, एखादा EMI वगैरे असेल तर तो तर तुम्हाला एनिवे भरायलाच लागणार आहे. तर तेवढा जो काही खर्च असेल तो तुम्हाला ऍज अ इमर्जन्सी फंड म्हणून 6 महिन्यांसाठीचा तयार करून तुम्हाला ठेवायचाच आहे. लेट्स से ह्या केसमध्ये 6,000 रुपयांचा रेंट आहे, 3,000 रुपयांचे त्याचे फूडचे एक्सपेन्सेस आहेत आणि 2,000 रुपये अदर खर्च त्याला लागतोच दर महिन्याला. तर ते साधारण 10 ते 11,000 रुपये ते त्याचे खर्च होतात. बरोबर आहे. तर ते 11,000 रुपये 6 महिन्यांचे या हिशोबाने 66,000 रुपये म्हणजे साधारण 70,000 रुपयांच्या आसपास त्याला इमर्जन्सी फंड म्हणून ते डायरेक्टली बाजूला ठेवायचे. ते आपल्या रेग्युलर सेव्हिंग अकाउंट वरती ठेवायचे किंवा नाही ठेवायचे ह्याच्याविषयी ऑलरेडी मी एक पूर्ण व्हिडिओ इमर्जन्सी फंड वरती बनवलेला आहे, तो नक्की बघा. पण इमर्जन्सी फंड वन टाइमच तयार करायचा असतो. इन केस तो खर्च झाला तरच आपल्याला तो परत तयार करावा लागतो. म्हणून आपण इमर्जन्सी फंडचे एक्सपेन्सेस ह्याच्यामध्ये धरत नाहीये. आपण असं कन्सिडर करूयात या केसमध्ये की आतापर्यंत आकाशने इमर्जन्सी फंड पुरते तरी ऍटलीस्ट पैसे सेव्ह केलेले आहेत. ओके. त्याच्यानंतरची सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती म्हणजे हेल्थ इन्शुरन्स. कारण की आकाश आता मॅरिड आहे त्यामुळे कुठलाही हेल्थ इश्यू वगैरे जर आला तर एवढ्या लो सॅलरीवरती हॉस्पिटलचं बिल पे करण्याचं बर्डन वगैरे तो सहन करू शकणार नाहीये. आणि ऑब्व्हियसली तो ज्या कंपनीत काम करतोय तिथून पण त्याला ESI वगैरे काही गोष्टी असतील, एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स वगैरे, पण त्याच्यामध्ये को पेमेंट वगैरेचे क्लॉजेस बरेच असतात, बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये पण आहेत. त्यामुळे त्याला एक प्रायव्हेट हेल्थ इन्शुरन्स घेऊन ठेवणं ही गरजेची गोष्ट आहे. त्या हेल्थ इन्शुरन्स वरती पण मी एक पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे, तोही नक्की बघा. कुठल्या गोष्टींचा विचार करायचा आहे, कसा घ्यायचा आहे, किती रुपयांपर्यंतचा घ्यायचा आहे, या सगळ्या गोष्टी तिथे एक्सप्लेन केलेल्या आहेत मी. पण आता आपण समजूयात की हेल्थ इन्शुरन्स वरती तो खर्च करतोय साधारण 12,000 रुपयांचा प्रीमियम तो भरत असेल वर्षाला, तर दर महिन्याला 1,000 रुपये तो हेल्थ इन्शुरन्स वरती खर्च करतोय असं आपण कन्सिडर करूयात. त्यानंतरची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे लाईफ इन्शुरन्स. तर लाईफ इन्शुरन्स आपण असं कन्सिडर करूयात की त्याच्यावरती पण तो दर महिन्याला 1,000 रुपये खर्च करतोय. लाईफ इन्शुरन्सचा फक्त टर्म प्लॅनच घ्यायचा आहे. लाईफ इन्शुरन्सचा इन्व्हेस्टमेंट प्लॅन कृपया घेऊ नये, कारण तुम्हाला अदर ठिकाणी इन्व्हेस्ट करून त्याच्यापेक्षा जास्त पैसे मिळू शकतात. ही गोष्ट सुद्धा मी तुम्हाला लाईफ इन्शुरन्सच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. त्यामुळं जर का तुम्ही 1 करोड रुपयांचं पण लाईफ इन्शुरन्स घेताय ना, तरी त्याचा प्रीमियम 8-10 हजार रुपयांच्या वरती तुम्हाला जाणार नाहीये. पण तरी आपण कन्सिडर केले की 1,000 रुपये तो या गोष्टीवरती खर्च करतोय आपल्या फॅमिलीचं फ्युचर सिक्युअर करण्यासाठी. ओके. तर अशा पद्धतीने आतापर्यंत 17,000 रुपये त्याचे खर्च झालेत आणि त्याच्याकडे उरतायत 3,000 रुपयाची अमाऊंट. याच्यामध्ये पण अजून 1,000 रुपयांचा एक्सक्यूज आपण देऊ आणि आपण असं कन्सिडर करूयात की आकाश फक्त 2,000 रुपये सध्यासाठी इन्व्हेस्ट करू शकतो. तर या केसमध्ये बघा, जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं, आयदर तुम्ही अमाऊंट जास्त इन्व्हेस्ट करताय आणि कमी वेळेमध्ये तुमचं जे काही टार्गेट आहे इन्व्हेस्टमेंटचं ते अचीव करताय, किंवा तुम्ही पैसे कमी इन्व्हेस्ट करताय आणि तुमच्याकडे वेळ आहे म्हणून ती जास्त देताय आणि तुमचं इन्व्हेस्टमेंटचं टार्गेट अचीव करताय. आतासाठी आपण असं कन्सिडर करूयात 2,000 रुपये आकाश इन्व्हेस्ट करू शकतो दर महिन्याला. त्याच्यानंतर स्टेपअप किती % होणार हे मी तुम्हाला पुढे सांगतो. स्टेपअप रुपयांमध्ये किती असू शकतं ही गोष्ट पण आपण पुढे जाऊन बघूयात. एक्सपेक्टेड रिटर्न्स आपण फक्त 12% पकडले. जर का तुम्ही निफ्टी 50च्या इंडेक्स फंड मध्ये जरी इन्व्हेस्ट केलेत तरी वर्षानुवर्षे जो ट्रॅक रेकॉर्ड आहे इंडेक्स फंडचा तिथं मिनिमम 12% चे रिटर्न्स तुम्हाला मिळतातच. 15 किंवा 20% पर्यंत पण मिळू शकतात, पण आपण आतासाठी कन्सिडर केलं 12%. त्यानंतर इन्फ्लेशनचा रेट म्हणजे महागाईचा दर आहे 5%. ओके. तर ह्या केसमध्ये सगळ्यात पहिल्या वर्षी काय होईल त्याच्या पैशांसोबत बघा, 24,000 रुपये तो इन्व्हेस्ट करेल. इन्फ्लेशन ऍडजस्टेड अमाऊंट ती असेल 23,362 रुपये. सध्या ह्या दोन गोष्टी जे आहेत ना इन्फ्लेशन ऍडजस्टेड अमाऊंटचे, हे जे दोन्ही कॉलम आहेत सी वाला आणि ई वाला, थोड्या वेळासाठी तुम्ही इग्नोर करा कारण त्याच्यातून तुमचं कन्फ्युजन वाढेल. पण त्याने 24,000 रुपये पहिल्या वर्षी इन्व्हेस्ट केलेत आणि त्याचे पहिल्या वर्षामध्ये फक्त 25,365 रुपये झालेत, इतकेच वाढलेत. त्यानंतर जर का समजा 5 वर्षात तुम्ही बघितलं 2,000 रुपये दर महिन्याला न चुकता आकाश इन्व्हेस्ट करतोय, तर 5 वर्षानंतर तो इन्व्हेस्ट करतोय 1,20,000 रुपये आणि त्याचे तोपर्यंत बनलेत 1,63,339 रुपये. इथंही एवढा काही खास फरक पडला नाही, पण अजूनही त्याने कंटिन्युटी ठेवली, डिसिप्लिन ठेवली आणि त्याने इन्व्हेस्ट केले 10 वर्षांपर्यंत सेम अमाऊंट 2,000 रुपयांची.
तर तोपर्यंत त्याच्याकडे असतील 2,40,000 रुपये त्याने इन्व्हेस्ट केलेले आहेत आणि 4,60,000 रुपये साधारण त्याची अमाऊंट आहे 10 वर्षानंतर. तीच गोष्ट 20 वर्षांपर्यंत जर आकाशने कंटिन्यू केली तर इथे तुम्हाला कंपाऊंडिंगची पॉवर दिसेल. इथे त्याने एकूण अमाऊंट इन्व्हेस्ट केली आहे 4,80,000 आणि त्याच्याकडे आहेत साधारण 20 लाख रुपये, 19,78,511 रुपये. अजूनही जर का कंटिन्यू केलं त्याने, म्हणजे आपण त्याचं वय कन्सिडर केलं होतं 25 वर्ष, 55 वर्षांपर्यंत 30 वर्ष डिसिप्लिन वे मध्ये फक्त 2,000 रुपये त्याने इन्व्हेस्ट केले. त्याच्यामध्ये एकही रुपया वाढवलेला नाहीये बरं का अजून. म्हणजे आज तो 2,000 रुपये करतोय तर 30 वर्षांपर्यंत फक्त 2,000 रुपये दर महिन्याला इन्व्हेस्ट करतोय. त्याच्यानंतर त्याची पेमेंट वाढेल, इन्क्रीमेंट होईल, कंपनी स्विच करेल, सगळ्या गोष्टी होतील. पण सध्यासाठी आपण कन्सिडर केले की फक्त 2,000 रुपये तो इन्व्हेस्ट करतोय. तरीही 7,20,000 रुपये तो 30 वर्षात इन्व्हेस्ट करेल आणि त्याचे बनतील साधारण 69,89,000 म्हणजे जवळजवळ 70 लाख रुपये त्याचे बनतील. काहीही न करता फक्त 2,000 रुपये तो इन्व्हेस्ट करतोय आणि सोडून देतोय. त्याची भलेही सॅलरी पुढच्या 5 वर्षांमध्ये 50,000 रुपये होईल, पण तरीही तो 2,000 रुपयेच इन्व्हेस्ट करतोय असं आपण कन्सिडर केलं इथे. आणि तीच गोष्ट बायचान्स जर का त्याने अजून 10 वर्ष एक्सटेंड केली आणि वयाच्या 65 वर्षांपर्यंत जर का सेम 2,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली तरीही त्याची अमाऊंट इन्व्हेस्ट होईल 9,60,000 रुपये आणि त्याचे बनतील 2,35,29,545 रुपये. म्हणजे जवळजवळ 2.25 करोड रुपयांपेक्षा जास्त अमाऊंट त्याची बनलेली असेल फक्त 9,60,000 रुपये इन्व्हेस्ट करून 40 वर्षांसाठी. तर ही आहे कंपाऊंडिंगची पॉवर. बघा तुम्ही किती कमी अमाऊंट मध्ये इन्व्हेस्ट करताय ही गोष्ट मॅटर करत नाही, तर किती लॉंग टर्म साठी तुम्ही इन्व्हेस्ट करताय, किती जास्त वेळ त्या पैशांना ग्रो करायला देताय ना, ही गोष्ट सगळ्यात जास्त मॅटर करते. जर का तुम्ही 2,000 रुपये आतापासून इन्व्हेस्ट करायला स्टार्ट केले आणि त्या 2,000 रुपयांकडे बघितलं नाही आणि त्यातही तुम्ही SIP करताय फक्त, आणि ते सुद्धा निफ्टी 50 मध्ये जिथं फक्त 12% रिटर्न्स आपण मिनिमम कन्सिडर केलेत, सगळ्यात लोअर पर्सेंटेज आपण पकडलेले आहेत, तर त्या केसमध्ये सुद्धा साधारण 2.25 करोड रुपये आकाशकडे असतील. 40 वर्षांच्या नंतर इन्व्हेस्ट किती केलेत? 10 लाख रुपये. बरोबर आहे. आता तुम्ही म्हणाल ह्याच्यामध्ये इन्फ्लेशन पण तर वाढणार आहे ना, महागाई पण वाढणार आहे. महागाई नंतर त्याची फक्त व्हॅल्यू असेल 33 लाख रुपये आणि हा फॅक्ट आहे. म्हणजे आज 33 लाख रुपयांमध्ये जी गोष्ट आकाश परचेस करू शकतो ना, तीच गोष्ट परचेस करायला 40 वर्षानंतर आकाशला 2.25 करोड रुपये लागतील. बरोबर आहे. हा त्या इन्फ्लेशनचा अर्थ आहे. पण मग ती तशी गोष्ट कन्सिडर केली तर इन्फ्लेशन ऍडजस्ट करून आकाशने इन्व्हेस्ट केलेली अमाऊंट पण 4,14,000 बनते, ज्याचे 33 लाख बनलेत. स्टील बेटर डील आहे ना. आज जर का तुम्हाला सांगितलं 4.5 लाख रुपये द्या आणि त्याच्याऐवजी तुम्हाला 33 लाख रुपये मिळतील तरी बेटर डील आहे. बरोबर आहे. आता ही गोष्ट सगळ्यात बेसिक आपण समजून घेतली की आजपासून 2,000 रुपये इन्व्हेस्ट करायला स्टार्ट केलेत आणि पुढचे 30 वर्ष तो फक्त 2,000 रुपये इन्व्हेस्ट करतोय. त्याची सॅलरी वाढली तरी 2,000 करतोय. त्याने जॉब चेंज केला, त्याची वाईफ पण जॉब करते, दोघं मिळून जास्त पैसे कमवतात आणि दोघं मिळून पण फक्त 2,000 रुपये इन्व्हेस्ट केले. आपण असं कन्सिडर करून ते 2.25 करोड रुपये कमवलेले त्याने दाखवलेत. आता समजा त्याने निफ्टी 50 ऐवजी मल्टी कॅप किंवा फ्लेक्सी कॅप अशा कुठल्या तरी म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट केलेत आणि त्याने समजा 15% रिटर्न अचीव केलेच, तर फक्त बघा काहीच चेंज झालं नाही, फक्त 3% त्याचे रिटर्न्स वाढले. आपण असं कन्सिडर करूयात. बाकी 2,000 रुपयांची इन्व्हेस्टमेंट 2,000 रुपये राहिली. जस्ट कॅल्क्युलेशन पर्पज साठी चेक करा. तुम्ही बघा इथं त्याने 9,60,000 रुपयेच इन्व्हेस्ट केले, पण 15% जर का त्याला रिटर्न्स मिळाले ना तर त्याच्याकडे असतील 6,20,00,000 रुपये, म्हणजे 6.25 करोड रुपये त्याच्याकडे रिटायरमेंटच्या एज पर्यंत असतील, जे की 65 वर्ष तेव्हा त्याचं वय असेल. पण ते पण फक्त 55 वर्षांपर्यंतची जर अमाऊंट आपण तरी पण पकडली तरी सुद्धा 1,38,46,559 म्हणजे 1,40,00,000 रुपये त्याच्याकडे असतील जर का 15% रिटर्न्स त्याला मिळाले आणि 2,000 रुपयांचीच अमाऊंट तो इन्व्हेस्ट करत राहिला तर. ओके, हे कॅल्क्युलेशन फक्त समजून घ्या. मोठे मोठे आकडे दिसतात म्हणून घाबरण्याचं किंवा कन्फ्युज होण्याचं काहीही कारण नाहीये, कारण जसं जसं वेळ पुढे जात जाईल, महागाई, इन्फ्लेशन सगळ्या गोष्टी वाढत जातील ना, तसं तसं हे करोड वगैरे पण आपल्याला काही वाटणार नाहीये पुढच्या 10-20 वर्षांमध्ये. ती गोष्ट खूप नॉर्मल झालेली असेल आपल्यासाठी. पण आपण फक्त ही एक केस समजून घेतली. आता आपण परत 12% वरती जाऊयात आणि आपण असं कन्सिडर केलं की 2,000 रुपयांची जी अमाऊंट आकाश आता इन्व्हेस्ट करतोय ना त्याच्यामध्ये फक्त 10% अमाऊंट त्याची दरवर्षी वाढेल. म्हणजे ती कशी बघा, इकडे तुम्हाला दिसेल. म्हणजे पहिले 12 महिने आकाशने फक्त इन्व्हेस्ट केलेत किती? 2,000 रुपये इथपर्यंत. त्याच्यानंतर त्याने इन्व्हेस्ट केले 2,200 रुपये. त्याच्यानंतरच्या वर्षी त्याने इन्व्हेस्ट केले 2,420 रुपये आणि त्याच्यानंतर 2,662 रुपये. अशा पद्धतीने फक्त 10% त्याने वाढवले दरवर्षी. ही तुम्हाला एक्सेल शीट मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करतो, एक्सेल शीटची लिंक. ती एक्सेल शीट तुम्ही डाउनलोड करू शकता आणि तुम्ही स्वतः पण हे सगळे कॅल्क्युलेशन्स करून बघू शकता. त्याच्यामध्ये तुम्हालाही त्याच्यासोबत खेळता येईल. तर आता दरवर्षी जर का 10% ने त्याने ती अमाऊंट वाढवली तर काय फरक पडतोय बघा. हे जे वरचे कॅल्क्युलेशन्स आहेत ते तसेच राहणार आहेत, त्याच्यामध्ये कुठलेही चेंजेस होणार नाहीत. पण जर का खाली आलात तुम्ही, म्हणजे स्टेप अप ज्याला म्हणतो आपण, दरवर्षी फक्त 10% ने वाढवणं, ह्या गोष्टीने काय फरक पडेल तर पहिल्या वर्षी त्याने 24,000 रुपये इन्व्हेस्ट केले आणि 25,365 रुपये त्याचे राहिले, ते तसेच राहिले, त्याच्यामध्ये काही चेंज नाही झाला. 5 वर्षानंतर 1,46,552 रुपये त्याने इन्व्हेस्ट केलेत आणि त्याचे बनलेत 1,94,946 म्हणजे 2 लाख रुपयांच्या आसपास.
10 वर्षांमध्ये 3,82,000 त्याने इन्व्हेस्ट केले आणि त्याचे बनले 6,68,000 म्हणजे 6,70,000 रुपयांच्या आसपास. 20 वर्षांमध्ये त्याने इन्व्हेस्ट केलेली अमाऊंट आहे 13,74,600 रुपये आणि त्याचे बनतील जवळजवळ 39,38,000 रुपये म्हणजे 40 लाख रुपयांच्या आसपास. तेच 30 वर्षांमध्ये 55 वर्षांच्या वयापर्यंत आकाशचे इन्व्हेस्ट होतील 39,47,000 रुपये म्हणजे जवळपास 40 लाख रुपये आपण पकडूयात. तरीही त्याच्याकडे असतील 1,75,93,000 रुपये म्हणजे 1.25 करोड रुपयांची अमाऊंट आकाशकडे असेल. जेव्हा की तो 60व्या वर्षी जर रिटायर होणार असेल तर वयाच्या 55व्या वर्षी त्याच्याकडे ही अमाऊंट असेल. त्यातही जर का आपण पकडलं 12% ऐवजी 15% रिटर्न्स मिळाले तर हे कॅल्क्युलेशन्स कसे बदललेत तुम्ही बघा. 30 वर्षानंतर 55व्या वर्षी त्याचे जवळपास 39.5 लाख रुपयेच इन्व्हेस्ट झालेले असतील पण त्याच्याकडे असतील 2,96,73,619 रुपये म्हणजे कमी जास्त 3 करोड रुपये त्याच्याकडे असतील 55व्या वर्षी वयाच्या. काय करून तर 2,000 रुपये दर महिन्याचे इन्व्हेस्ट करून प्रत्येक वर्षी त्याच्यामध्ये फक्त 10% अमाऊंट वाढवली तर हे रिझल्ट्स मिळतील आणि 3 करोड रुपये त्याच्याकडे असतील. 3 करोड रुपयांची इन्फ्लेशन ऍडजस्टेड म्हणजे जो काही महागाईचा दर वाढणार आहे त्यानंतरची व्हॅल्यू असेल साधारण 68,65,000 रुपये म्हणजे 70 लाख रुपयांच्या आसपास. याचा अर्थ काय, जी गोष्ट तुम्ही आजच्या तारखेमध्ये 70 लाख रुपयांमध्ये खरेदी करू शकणार आहेत ना ती गोष्ट 30 वर्षानंतर तुम्हाला 3 करोड रुपयाला मिळणार आहे. सो त्या 3 करोड रुपयांची व्हॅल्यू आजच्या 70 लाख रुपयांच्या इतकीच असेल. मग त्यावेळेस तुमचे कॅल्क्युलेशन्स पण चेंज होणार. जे 40 लाख रुपये तोपर्यंत तुम्ही इन्व्हेस्ट करताय त्याचं पण जर इन्फ्लेशन ऍडजस्ट केलं तर ते पण तुम्ही 14,61,000 रुपये पे केलेत असाही त्याचा अर्थ आहे. पण ही गोष्ट समजून घेणं तुमच्यासाठी थोडंसं कॉम्प्लिकेटेड होईल. सो साध्या सिंपल भाषेमध्ये त्यावेळेस तुमच्याकडे असतील 3 करोड रुपये जर का तुम्ही फक्त 2,000 रुपयांपासून सुरुवात करताय तर. ज्या कारणासाठी मी हा व्हिडिओ बनवायला सुरुवात केली होती त्या कारणापर्यंत तर आता आपण पोहोचलोय की फक्त 2,000 रुपयांपासून सुरुवात करून 3 करोड रुपयांची अमाऊंट आपण रिटायरमेंटच्या एजच्या आधी कशी तयार करू शकतो. याच्यासाठी कुठली गोष्ट इम्पॉर्टंट आहे तर ती म्हणजे फायनान्शियल डिसिप्लिन. जे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं की अगदी शिस्तबद्ध पद्धतीने दर महिन्याला 2,000 रुपये इन्व्हेस्ट करत राहायचे आणि त्याच्यामध्ये 10% दरवर्षी वाढ करत राहायचे. तुमची लाईफ पण डिस्टर्ब होणार नाही, तुमच्यावरती खूप फायनान्शियल बर्डन पण येणार नाही आणि 2,000 रुपये म्हणजे 20,000 रुपये जरी कमवत असलं तरीही तुमच्या सॅलरीचे फक्त 10% सांगतोय मी. 50-30-20 जो रूल आहे ना तो तर असं सांगतो की 50% तुमच्या गरजांवरती खर्च करा, 30% तुमच्या वॉन्ट्स अँड डिझायर्स वरती खर्च करा आणि 20% अमाऊंट मिनिमम इन्व्हेस्ट करा. आपण ती 20% पण कशी पकडली, त्यात तुमचा हेल्थ इन्शुरन्स कव्हर झाला, त्यात तुमचा लाईफ इन्शुरन्स कव्हर झाला म्हणजे कुठलंही मोठं हॉस्पिटलचं बिल आलं तर ते हेल्थ इन्शुरन्स मधून जाईल. जर का बाय चान्स तुमच्यासोबत काहीही झालं किंवा तुमच्या डेथ इव्हेंट मध्ये तुमची फॅमिली फायनान्शियली सफर करणार नाही याच्यासाठी तुम्हाला लाईफ इन्शुरन्स 1 करोड रुपयांपर्यंतची मदत करेल तुमच्या फॅमिलीला. आणि त्यानंतर फक्त जे 2,000 रुपये तुम्ही इन्व्हेस्ट करताय ना त्या 2,000 रुपयांपासून हे 3 करोड रुपये तयार होतील. आणि तुम्ही म्हणाल मधले खर्च कसे होतील, मुलांचे शिक्षण वगैरे कसे होतील, तर ऑब्व्हियसली तुम्ही आज 20,000 पगारवरती आहेत, आयुष्यभर 20,000 पगारवरतीच नाही काम करणार आहेत. पुढच्या 5 वर्षानंतर मे बी तुम्ही 40,000 कमवत असाल, त्यानंतरच्या 5 वर्षांमध्ये मे बी तुम्ही 1 लाख रुपये दर महिन्याचे पण कमवत असाल. पण आपण इन्व्हेस्टमेंट किती ठेवली तर 2,000 रुपयांवरती फक्त 10% वाढत चाललेत. जरी तुम्ही बघितलं 20 वर्षानंतर म्हणजे 20 वर्ष 12 महिने दर वर्षाचे म्हणजे 240 साधारण महिने बरोबर आहे. 240 महिन्यानंतर तुम्ही दर महिन्याला इन्व्हेस्ट किती करत असाल तर तेव्हा 20 वर्षानंतर 2,000 रुपयांच्या ऐवजी तुम्ही 12,232 रुपये दर महिन्याचे SIP करताय जेव्हा की प्रोबेबली तुमचा पेमेंट 1 लाख रुपयांचा पण असू शकतो. तर ही आहे कंपाऊंडिंगची आणि फायनान्शियल डिसिप्लिनची पॉवर. आता अजून एक केस आपण अशी बघूयात. आकाश मॅरिड आहे आणि दोघं पण हसबंड वाईफ कमवतात आणि त्यांनी ठरवलं की दोघांचे पण सेपरेट SIP करायचे. हा 2,000 रुपयांचा करेल आणि त्याची वाईफ 2,000 रुपयांचा करेल आणि एवढं जरी त्याने केलं आणि ती अमाऊंट 10% जर का ते वाढवत राहिले तर बघा कॅल्क्युलेशन्स कशी बदलतील. त्या दोघांचे मिळून 55 वर्षापर्यंत त्याच्याकडे किती पैसे असतील. जस्ट इमॅजिन जे 3 करोड होते ते 6 करोड बनले, 5,93,47,239 रुपये जे इन्फ्लेशन ऍडजस्ट केले तरीही 1.5 करोड रुपयांच्या आसपास होतं. गॉट इट. ही आहे कंपाऊंडिंगची पॉवर आणि फायनान्शियल डिसिप्लिनची पॉवर. याच एक्सेल शीट सोबत तुम्ही जेवढं खेळाल ना तेवढं तुम्हाला अजून ते आकडे सगळे दिसतील. जर का बाय चान्स समजा कोणाला आता 10,000 रुपये दर महिन्याला इन्व्हेस्ट करणं पॉसिबल असेल आणि त्याने ते 10,000 रुपये इन्व्हेस्ट केले आणि 10% वाढवत राहिले तर त्याच्याकडे साधारण 14,83,00,000 म्हणजे 15 करोड रुपयांचा कॉर्पस असेल जोपर्यंत तो रिटायर होईल. आणि 10,000 रुपये फक्त इन्व्हेस्ट करणं मला नाही वाटत इतकी मोठी गोष्ट आहे. जर का 80,000 1 लाख रुपयांच्या पेमेंटवरती आज काम करताय फक्त डिसिप्लिन वे मध्ये आणि लॉंग टर्म व्हिजनने जर का इन्व्हेस्ट करत राहिले ना तर ही गोष्ट अचीव करणं शक्य आहे. मी तुम्हाला या एक्सेल शीटची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देईल, त्याच्यासोबत तुम्ही स्वतः पण खेळू शकता, हे सगळे आकडे समजून घेण्याचा प्रयत्न करू शकता. सो या व्हिडिओचं कन्क्लुजन हे आहे की तुम्ही कितीही जरी कमी कमवत असाल आजच्या तारखेमध्ये पुण्यासारख्या शहरामध्ये जर का तुम्ही फक्त 20,000 रुपये कमवताय आणि तुम्ही फक्त 2,000 रुपयांपासून जर का इन्व्हेस्टमेंट करायला स्टार्ट केली तरी पण रिटायरमेंटच्या आधी तुमच्याकडे करोडोंची अमाऊंट हातामध्ये असू शकते. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा तर हा विचार सोडून द्या आपण कमी कमवतो
म्हणून आपण इन्व्हेस्ट करू शकत नाही किंवा इन्व्हेस्ट केलं तरी पण जास्त पैसे कमवणं आपल्याकडनं शक्य नाही. हा विचार बाजूला ठेवा आणि आत्ताच इन्व्हेस्टमेंट करायला स्टार्ट करा. वॉरन बफेट यांनी वयाच्या 11व्या वर्षी इन्व्हेस्टमेंट करायला स्टार्ट केली होती आणि तरीही ते एकदा म्हणाले होते मी खूप उशिरा सुरुवात केला इन्व्हेस्ट करायला. सो अजून वेळ न दवडता आतापासून तरी इन्व्हेस्ट करायला स्टार्ट करा डिसिप्लिन फॅशन मध्ये आणि तुम्ही सुद्धा तुमची सगळी स्वप्न पूर्ण करू शकता. आय होप मी तुम्हाला व्यवस्थितपणे समजावून सांगू शकलोय की आपण कमी सॅलरीवरती काम करतोय हा प्रॉब्लेम नाहीये, तर आपला माइंडसेट हा प्रॉब्लेम आहे, आपलं अज्ञान हा प्रॉब्लेम आहे. सो अजूनही जर का तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या मित्रांसोबत शेअर करा ज्यांना असं वाटतं की माझी सॅलरी कमी आहे त्यामुळं मी जास्त पैसे इन्व्हेस्ट करू शकत नाही. त्यांना सुद्धा या व्हिडिओची खूप गरज असणार आहे. आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आपण भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली आणि आपल्या सगळ्या माणसांची काळजी घ्या. दिस इज सूरज तिटे सायनिंग ऑफ.